नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जी की आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करण्यात येते? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 356. पहा, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कलम 356 या कलमान्वये लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणाला 2022चा गांधी मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 दलाई लामा. दलाई लामा यांना 2022च्या गांधी मंडेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 3. भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? पहा ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार राज्यपालांची नेमणूक ही केली जाते. प्रश्न क्रमांक 4. विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पहा ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ. पहा, विश्वनाथ आनंद हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या गव्हर्नर जनरलने 2005 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? पहा ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. पहा, लॉर्ड कर्झन यांनी 2005 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणाही केली. प्रश्न क्रमांक 6. अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? पहा ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्र. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्र या क्षेत्रात नोबेल पारितोषिक हे मिळाले. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या आणीबाणीच्या काळात डॅश डॅश हा हक्क आपोआप निलंबित होतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्याचा अधिकार हा आपोआप निलंबित होतो. प्रश्न क्रमांक 8. बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. बाऊल हा लोककला प्रकार पश्चिम बंगाल या राज्यात प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण रत्नागिरी हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात आयोजित केल्या होत्या? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 ह्या उत्तराखंड या राज्यात आयोजित केल्या होत्या. प्रश्न क्रमांक 11. भारतरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लालकृष्ण अडवाणी यांना. भारतरत्न पुरस्कार 2024 हा लालकृष्ण अडवाणी यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 12. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले आहे? पहा ऑप्शन क्रमांक 1 सयाजीराव गायकवाड. पहा, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 13. गुजरातमधील कोणत्या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीत झालेला आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गरबा. गुजरातमधील गरबा या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीत जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 संदेश. संदेश हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते. प्रश्न क्रमांक 15. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अनंत कान्हेरे. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर अनंत कान्हेरे यांनी गोळ्या झाडल्या. प्रश्न क्रमांक 16. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? पहा ऑप्शन क्रमांक 3 1897 मध्ये. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1897 या वर्षी केली. प्रश्न क्रमांक 17. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मेहबूबा मुफ्ती. पहा, जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ह्या मेहबूबा मुफ्ती ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 18. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
तर पहा ऑप्शन क्रमांक 3 तिसरा, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक हा लागतो. प्रश्न क्रमांक 19, तुसू सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 झारखंड. तुसू सण हा झारखंड या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20, गोवरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे? पहा ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. गोवरी हे राजस्थान या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या साली महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली? पहा ऑप्शन क्रमांक 2 1972. 1972 यामध्ये महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना ही सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 22, घटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 44. घटनेच्या कलम 44 या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते? पहा ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून नर्मदा ही नदी वाहते. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या राज्याशी महाराष्ट्राची संयुक्त सीमाही नाही? पहा ऑप्शन क्रमांक 4 झारखंड. झारखंड या राज्याशी महाराष्ट्राची संयुक्त सीमाही नाही. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे मुख्य केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 CST. महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे मुख्य केंद्र CST या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम कार्बनमुक्त राज्य बनले आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. भारतामधील हिमाचल प्रदेश हे राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य हे बनले आहे. प्रश्न क्रमांक 27, दुधाचा महापूर योजना कोणत्या वर्षापासून सुरू झाली? पहा ऑप्शन क्रमांक 3 1970. दुधाचा महापूर ही योजना 1970 या वर्षापासून सुरू झाली. प्रश्न क्रमांक 28, भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाचे वर्णन केले जाते त्याचे नाव काय? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 भाकरा नांगल. भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाचे वर्णन केले जाते त्या प्रकल्पाचे नाव भाकरा नांगल असे आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 30, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा ऑप्शन क्रमांक 3 वि. स. खांडेकर. ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 31, सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजेच पहा सध्या इस्रोचे अध्यक्ष हे एस सोमनाथ हे आहेत. प्रश्न क्रमांक 32, जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? पहा ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै. जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलै या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 33, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 काठमांडू. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे काठमांडू या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 34, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 चिल्का. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे चिल्का हे आहे. प्रश्न क्रमांक 35, मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. मलायगिरी हे शिखर ओडिसा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 36, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर हा केला जातो? पहा ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर आयोडाईड. पहा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 37, कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली? पहा ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली. प्रश्न क्रमांक 38, दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 पालघर. दाभोसा हा धबधबा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 39. सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे यांनी. सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली आहे. प्रश्न क्रमांक 40. अखिल भारतीय सेवा याच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 कलम 312. अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम 312 हा कलम आहे.